मराठी, दे धडक दे धडक। नमस्कार, दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता आटपाडीत सुरू। आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत। गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत। यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत। यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा, पेन मॉड्युलर इंजेक्शन, जनरल सर्जरी, डायलिसिस, मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत। अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा। पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर, विटा। मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत आटपाडीत राष्ट्रवादीचा भव्य संवाद मेळावा पार पडलाय। युवा नेते अनिल पाटील यांनी आटपाडीतील राजकीय वातावरण अक्षरशः टाईट करून टाकलंय। या मेळाव्यात अनिल पाटील यांनी दमदार भाषण करत मतदारसंघाचे लक्ष वेधून घेतलंय। मी चळवळीतला आणि रस्त्यावरची लढाई करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे माझ्यावर अनेक खोट्या केसेस दाखल केल्या आहेत, पण लोकांच्या प्रश्नासाठी भविष्यात देखील मी अंगावर केसेस घेणार। अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत मी लोकांसाठी लढत राहणार, असा विश्वास देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी राजकीय वातावरण टाईट केलंय। आटपाडी येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, राज्य सरचिटणीस प्रताप पाटील, माजी आमदार राजेंद्र देशमुख, खानापूर तालुकाध्यक्ष पंकज दबडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत युवा संवाद मेळावा पार पाडला। या मेळाव्याचे औचित्य साधून युवा नेते अनिल पाटील यांनी अक्षरशः आटपाडीतील राजकीय वातावरण टाईट करून टाकले आहे। यावेळी आटपाडीतील राजकीय पटलावर जोरदार यंत्रणा लावत अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केल्याचे पाहायला मिळाले। त्यानुसार या मेळाव्यात अनिल पाटील यांनी दमदार भाषण करत आगामी काळात आटपाडी येथील राजकीय वातावरण बदलणार असल्याची घोषणा केली आहे। बघूया ते काय म्हणाले। असं म्हणतात, पंढरीचा विठुराया, देऊचा तुकोबा, आळंदीचा ज्ञानोबा ज्यांच्या सोबत आहे, पंढरीच्या विठुरायाचा आशीर्वाद ज्यांच्या सोबत आहे, तो विठुरायाचा धारकरी, पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी ते अनिल शेठ पाटील बोलतात। एकदा हात वरती, जोरदार टाळी अनिल शेठ पाटील यांच्यासाठी। साहेब, गेली 10 वर्ष झालं मी राजकारणामध्ये सक्रिय काम करतो। माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नाही, तरी सुद्धा हे माझे जीवाभावाचे सर्व सहकारी माझ्या अडीअडचणीत अनेक वेळा माझ्यावरती वाईट प्रसंग आले, राजकारणामध्ये कमी झालो, वर आलो, अनेक चढ आले, उतार आले, एकही माझा सहकारी मला सोडून गेलेला नाही। राजकारणामध्ये मी अनेक आंदोलन केले। मी साहेब चळवळीतला कार्यकर्ता आहे, रस्त्यावरची लढाई लढणारा कार्यकर्ता आहे साहेब। मी अनेक आंदोलन केले, अनेक माझ्या सहकार्यावरती केसेस आहेत। माझ्यावरती सुद्धा साहेब डोरलं चोरलेल्याचे केस आहे, काही माय माऊलीचे ब्लाउज फाडलेल्याचे केस, अनेक अशा विविध केसेस आहेत। तरी सुद्धा माझ्या अडीअडचणीत असताना कुठलाही सहकारी मला सोडून गेला नाही। हे सगळे माझे हाडामासाचे सर्व सहकारी मित्रांनो, तुमचं एवढं उपकार आहे की या जन्मामध्ये मी तुमचं उपकार कदापिही फेडू शकत नाही। परंतु तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतो की जोपर्यंत अनिल पाटलाच्या अंगात शेवटचा रक्ताचा थेंब असेल
तोपर्यंत तुमची बाजू अतिशय निस्वार्थीपणे लावून धरीन. माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी अडीअडचणीत रात्री असेल अपरात्री असेल केव्हाही फोन करा तुम्ही. मी येतो का नाही तुमच्यासाठी? तुम्ही कधी फोन केला मी तुमच्यासाठी आलो का नाही? तुमच्यासाठी केसेस घेतलेत का नाही? आणि हिथून पुढे पण घेणार, काय काळजी करू नका. पूर्वी वेगळं होतं, आपल्या मागे ताकद नव्हती. आता राष्ट्रवादी पक्षाची ताकद आहे आपल्या मागं. सन्माननीय निशिकांत दादा पाटील सारखा खमक्या नेता आपल्या मागे उभा आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळे वाजवले पाहिजे तुम्ही मित्रांनो. आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक येत आहेत सगळ्या. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर पंचायत असेल, या सर्व निवडणुका आपल्या मतदारसंघातल्या माननीय राजेंद्रांना देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण ताकदीने लढायचं आहे मित्रांनो. अजिबात आत बाहेर काय करायचं नाहीये मित्रांनो. आपल्या आयुष्यात अनेक अडीअडचणी झाल्यात. आपण आपल्या हिमतीवरती लढलोय, परंतु आता वेळ बदलली, आता काळ बदललाय. पार्टी आपल्या मागे आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. येणाऱ्या काळात साहेब, मी या ठिकाणी आवर्जून एक उल्लेख करतो. येणाऱ्या काळात 2029चा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विचारात घेतल्याशिवाय होऊ शकत नाही मित्रांनो. आवर्जून सांगतो, अजिबात होऊ शकत नाही मित्रांनो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विचारात घेतलं तरच आमदार या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री यांची अर्धा तासाची वेळ कुणी घेतली असेल तर सन्माननीय निशिकांत दादा पाटील साहेब आहेत. यांनी माझी अजितदादांची भेट घालून दिली. आणि कोण आहे माझ्यासारखे किती कार्यकर्ते पडलेले आहेत, पण दादांनी माझी भूमिका लावून धरली आणि अर्धा तासाचा वेळ माननीय अजितदादा साहेब यांनी मला दिला. म्हणून खऱ्या अर्थानं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ताकदीने काम करतोय की मित्रांनो, आपण कम्फर्ट झोन मधून आता बाहेर पडलं पाहिजे. लक्षात घ्या, आपण आपल्यामधला नेता जागा केला पाहिजे. लक्षात घ्या, आपण किती दिवस दुसऱ्याची धुनी धुवायची आहेत मित्रांनो. तुमच्यातलं एखादं पोरगं पुढे उद्या, तुमच्यातला नगरसेवक उद्या, तुमच्यातला जिल्हा परिषद सदस्य उद्या, पंचायत समिती सदस्य, आमदार उद्या, काय अडचण आहे. तुम्ही मित्रांनो कम्फर्ट झोन मध्ये बाहेर पडा. मोठी लोक आपल्याला भीती दावतात, आपल्यावरती केसेस करायची भीती दावतात, पण काय फरक पडत नाही मित्रांनो. बाबासाहेब आंबेडकरांनी एकदम मजबूत संविधान केलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे कोणावरती अन्याय होणार नाही. माझी सर्वांना विनंती आहे की आपण कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडलं पाहिजे. आपण आपली रस्त्यावरची लढाई उभी केली पाहिजे, लोकांच्या प्रश्नासाठी झटलं पाहिजे मित्रांनो. आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये झाले पाहिजे, यासाठी चांगलं कार्य करावं. माझ्या छोट्याशा विनंतीला आपण मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालाय, तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि कार्यक्रमाचा थोडासा साहेबांना जायचं आहे, त्यामुळं थोडंसं आता मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हा सर्वांना माझा मानाचा मुजरा तुम्ही आला, त्यामुळं अगदी ऋणांपासून तुमचं आभार मानतो. धन्यवाद सगळ्या मित्रांनो. जिओ मराठी, ते धडक